जर हातात हो तुम्ही ते लास्ट टाइम मला फोटो पाठवलेले ते कुठे? आमच्याकडे ते भेकर माहिती आहे ना, असं असतं ते पण खातात. अरुण फोटो काढे लवकर ये. थांबा बाय. हां ये बाय. नमस्कार, मी निकिता. तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरील आणखी एका व्हिडिओमध्ये सहर्ष असं स्वागत. तर समोर तुम्हाला उर्वशी नावाची एक बोट दिसत आहे. तर या बोटीमधून आम्ही रॉस आयलंडला जाणार आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलवरील आधीचा व्हिडिओ पाहिला असेल, जो की मी सेल्युलर जेलवरती बनवलेला आहे, तर आम्ही काहीच महिन्यांपूर्वी इथे अंदमानमधील पोर्ट ब्लेअरमध्ये आलेलो आहोत. तर आज जिथे जाणार आहे ते म्हणजे रॉस आयलंड. तर रॉस आयलंड हे पोर्ट ब्लेअरपासून अवघ्या 8 ते 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. इथे मी आणि कस्तुरी पहिल्यांदाच बोटमधून प्रवास करणार आहे, त्यामुळे आमच्यासाठी हा वेगळा अनुभव असणार आहे. तर हा आहे बोटमधील वरचा भाग, जेथून तुम्ही सुंदर असं दृश्य पाहू शकता. आणि जर कोणाला बसायचं असेल तर खालच्या बाजूला तिथे त्यांनी व्यवस्थित अशी स्वतंत्रपणे बैठक व्यवस्था केलेली आहे. तर रॉस आयलंडवरती गेल्यानंतर तुम्हाला समजणारच आहे की रॉस आयलंडवरती नक्की काय आहे ते. तुम्ही जर गुगलला रॉस आयलंड असं सर्च केलं तर इमेजेसमध्ये तुम्हाला काही हरणांची चित्रेसुद्धा दिसतील. तर रॉस आयलंडमध्ये अर्थातच हरणे खूप आहेत. तर आम्ही जेव्हा रॉस आयलंडला पोचलो होतो तेव्हा तिथे एक महिला होती आणि त्या महिलेने आमचं लक्ष वेधून घेतलं. तर ते या कारणासाठी की त्या महिलेने एकदाच आवाज दिल्यानंतर खूप सारे हरणे तिच्यापाशी जाऊन थांबली होती. तर आमच्या मनामध्ये प्रश्न आला की ही नक्की महिला कोण आहे. आणि अर्थात आम्ही गुगल सर्च केलं आणि गुगल सर्चमध्ये मी जो तुमच्या पुढे जो लेख शेअर करणार आहे त्यातमध्ये आम्हाला त्याचं उत्तर मिळालं. जी महिला आम्हाला रॉस आयलंडवरती दिसली होती तिचं नाव आहे अनुराधा. आणि याच अनुराधाबद्दल तृप्ती जाधव, ज्या की आहेत औरंगाबादमधील, त्यांनी त्या महिलेबद्दल म्हणजेच त्या अनुराधाबद्दल खूप छान असं वर्णन केलेलं आहे. तोच लेख मी तुमच्यासोबत आता शेअर करते. तर रॉस नावाचं जे आयलंड आहे त्याचं नाव हे ब्रिटिश खलाशी डॅनियल याच्या नावावरून पडलं आहे. या बेटावर राहते एक द्वीपशिखा, अनुराधा नाव तिचं. काय एवढं विशेष आहे तिच्यात? एकाच वाक्यात सांगायचं झालं तर अंदमानातली सगळ्यात महत्त्वाची, तिथल्या सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांच्या इतकी आणि सेल्युलर जेल इतकीच महत्त्वाची गोष्ट. एका अज्ञात व्यक्तीने लिहिलेल्या द्वीपशिखा या लेखातून त्यांची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांना अंदमानला गेल्यावर भेटायचेच असे पक्के ठरवले होते. वडिलांच्या मृत्यूनंतर अवघी 3 वर्षाची असताना अनुराधा या बेटावर आली होती. बेटावर ससे, हरण, मोर होते. मात्र त्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार होत होती आणि बेटावर केवळ 8-10 जीव वाचवण्याच्या प्रयत्नात असलेले आजारी, जखमी, उपाशी प्राणी उरले होते. अनुराधा एका मच्छीमाराच्या मदतीने त्यांची सेवा करू लागली. दिवसभर भटकून सगळ्या प्राण्यांना खाऊ घालायची नित्यनेमाने. तेथील खलाशी तिला वेडी समजू लागले आणि त्याची तमा न बाळगणारी. अशी 20 वर्ष उलटून गेली आणि प्राण्यांची संख्या हजारावर गेली, ती केवळ एकट्या अनुराधाच्या ध्यासामुळे. भारत सरकारकडे कित्येकदा मदतीची याचना केली पण फोल ठरली. शेवटी 1987मध्ये रॉस बेट सैन्याच्या ताब्यात गेले व अनुराधाचा खडतर वनवास संपला. सैन्याने तिला सर्वतोपरी मदत केली. सैन्याप्रती प्रचंड आदर व राजकन्यांविषयी अतिशय चीड मनात बाळगून असलेल्या अनुराधामुळे हे बेट टिकून राहिले. आज त्या 55 वर्षाच्या असून तिथल्या अधिकृत स्थलदर्शिका आहेत. आता समोरच तुम्हाला दाटसर अशी नारळांची झाडे दिसत असतील, तर हेच आहे रॉस आयलंड. काही क्षणामध्येच आम्ही तिथे पोचणार आहोत.
ज्या लेखामधून तुम्हाला मी अनुराधाविषयी माहिती सांगितली त्या लेखामध्ये तृप्ती जाधव यांनी त्यांना आलेला अनुभवसुद्धा शेअर केलेला आहे. तो तुम्ही गुगलवरती सर्च करून वाचू शकता. बोटमध्ये आम्ही 2 वाजता बसलो होतो आणि अंदाजे 2:20 आम्ही रॉस आयलँडपर्यंत पोचलो होतो. तर इथे आमचं डिस्कशन या गोष्टीवर चाललं होतं की बोटवाल्यांनी आम्हाला रिटर्न 5 वाजता यायला सांगितलं होतं. म्हणजे जवळजवळ आमच्याकडे 2.5 तास फिरण्यासाठी होते. रॉस आयलँडवरती प्रवेश करताच आम्हाला दर्शन झालं ते म्हणजे सुंदर अशा हरणांचं. आणि आमची कस्तुरी हरणांना पाहून हंबा म्हणाली, परंतु तिने न भीता या हरणांना हात लावला. ठीक आहे थांबा येऊ कुठल्या अँगलनी एरवी आपल्याकडे हरिण दिसलं की ते खूप लांब असलं तरी पळून जातं, परंतु इथे हरणं हे माणसांजवळ येतात कारण ही खूप माणसाळलेली आहेत. कस्तुरीला तर त्यांना हात लावण्यातच खूप मजा वाटत होती. आयलँडवरती गेल्यानंतर आपल्याला आईस्क्रीम, नारळ पाणी आणि लिंबू पाणी या 3 गोष्टींशिवाय दुसरं काही मिळणार नाही. आणि जर आपण नारळ पाणी घेतलंच तर हरणं हे येणारच, कारण त्यांना त्यातील खोबरं खायचं असतं. ब्रिटिश काळामध्ये सेल्युलर जेल हे मेन जेल होते आणि त्या ब्रिटिशांचे जे काही ऑफिसेस होते ते रॉस आयलँडवरती होते. रॉस आयलँड हे तुम्ही चालत पण फिरू शकता, पण जर तुम्हाला चालत जायचं नसेल तर अशा प्रकारच्या, जिथे की तुम्हाला समोर दिसत आहेत अशा प्रकारच्या गाड्या तिथे तुम्हाला अवेलेबल आहेत. इथे आमचे 60 रुपये प्रति सीट घेतले. ये था प्रिंटिंग प्रेस, यहाँ पे ब्रिटिश टाइम में न्यूज़ वगैरह सब प्रिंट होता था। अब इसके पास में जो बिल्डिंग आप देख सकते हैं वो था पावर हाउस, और पावर हाउस के नीचे एक छोटा सा स्विमिंग पूल भी है, एक वाटर पंप भी है, जिससे वो पावर हाउस का जो डीजल जनरेटर था वो चलता था।
और ये लेफ्ट साइड में जो आप व्हाइट बिल्डिंग देख सकते हैं सर, ये था बेकरी ब्यूटी स्टैंड का। बेकरी? हाँ, अब ये बेकरी नहीं है, अब ये लाइट एंड शो के लिए यूज़ किया जाता है। आप ये देख सकते हैं। लाइट शो कब होता है? लाइट शो होता है सर 5:30 से 6:30 बजे। अब बंद है क्योंकि बारिश का टाइम है, बारिश के सीजन में बंद होता है। सीजन पे बहुत चलता है। जनवरी में चलता है। हाँ छोटा पूरा सर, ये राइट साइड में जो आप नारियल का पेड़ देख रहे हैं ना, ये ब्यूटी स्टैंड में यहाँ पे प्ले ग्राउंड था, यहाँ पे टेनिस वगैरह खेला जाता था। कस्तूरी मोर मोर आपल्याला घेऊन चाललाय. ब्यूटी स्टैंड पोस्ट ऑफिस फर्स्ट पोस्ट ऑफिस सर। सर, एक था डांस रूम, एक था बार रूम और एक था कार्ड रूम। अरे बाबा प्रेस्बिटेरियन चर्च, ये 1814 में हुआ था सर। चर्च? हाँ सर, ये चर्च था प्रेस्बिटेरियन चर्च। ऊर पुढे काय नाही ना, आता डोंगर आहे रस्ते से कमी गेले ये था जेल, ब्रिटिश टाइम का जेल। इस जेल में 60 कैदी रह सकते थे। काय आहे का? बारक्या रूम आहेत. अरे कुठं कुठं? अरे सर, ये जो राइट साइड पर वो जो सीढ़ियाँ देख सकते हैं, ये था यहाँ का कमिश्नर का बंगला ब्रिटिश टाइम में। ये जापानीज ने बॉम्बिंग करके पूरा एकदम डिस्ट्रॉय कर दिया था। और ये लेफ्ट साइड में आप जैसा बिल्डिंग देख सकते हैं ना, ये भी चर्च था। इस चर्च का नाम था रोमन कैथोलिक चर्च। ये अब चर्च नहीं है, ये अब यहाँ का पावर, मतलब यहाँ से पूरा आइलैंड का पावर जनरेटर होता है। डीजल जनरेटर है सर। लाईट इथनं चालू करता तयार डिझेल आयलंडला पूर्ण सर, लेफ्ट साइड में आप जो टूटी हुई बिल्डिंग देख सकते हैं, ये ब्रिटिश टाइम का मेस था। और उसके पीछे जो रूम है वो था गार्ड रूम ब्रिटिश टाइम का। सर, ये जो राइट साइड में बिल्डिंग है ना, ये था ट्रूप बैरक। यहाँ पे ब्रिटिश टाइम में 165 सोल्जर रहते थे। ये बैरक रिपेयर हो सकता था, इसलिए इंडियन नेवी ने इसको रिपेयर नेवी रहती है। और वो जो देख सकते हैं वो एकदम खराब हो गया था। वो पेड़ जो है ना सर, वो पेड़ के लिए बचा हुआ है, नहीं तो गिर जाता है। ये पूरा एकदम सुनामी में डिस्टर्ब हो गया था। सुनामी पूरा एकदम ऊपर तक आ गया। कलर दिला पानी इतने ऊपर आया था? हाँ, इतना ऊपर आ गया था सर। ये पूरा आइलैंड 200 एकड़ का था। अब सिर्फ 70 एकड़ बचा है। हो सर, हम हाईएस्ट पॉइंट में आ गए हैं सर। ये सीधे से 200 फीट ऊपर है सर। और नीचे लाइट हाउस है, वहाँ पे व्यू पॉइंट बहुत अच्छा है सर। आप वहाँ पे जाकर फोटोग्राफी कीजिए। 20 से 25 मिनट आप रहिए वहाँ पे। नीचे कुल्फी है, कुल्फी वाला बहुत अच्छी कुल्फी वाला है, आप खा भी देख सकते हैं। कुल्फी खाकर व्यू का मजा लीजिए। गाड़ी का नंबर है 8। आप किसी भी गाड़ी पर बोल सकते हैं कि 8 नंबर गाड़ी पर आया हूँ, तो आपको
जमलं. हा गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, शिवाजी महाराज की. अंदमानमध्ये उन्हामुळेच प्रॉब्लेम आहे. नाही फोटो काढ. काय पाणी का काय पाणी लाईट हाऊस काय ती लाईट हाऊस. वो मैम है ना, एक मैम है, वो रोटी पाव रोटी होता है वो खिलाता है. आमच्याकडे ते भेकर माहिती आहे ना, असं असतं ते पण खातात. अरुण फोटो काढे लवकर ये.
समुद्र असून तिने आणि बांधला आपला. फिरायचं म्हणल्यावर आंबा बाय. हा ये बाय. सुंदर असं रॉस आयलँड आमचं पाहून झालं होतं आणि आमची बोट एक्झॅक्ट 5 वाजता आम्हाला परत नेण्यासाठी आली होती आणि आम्ही बोटीकडे रवाना झालेलो आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.